नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गोल्ड अनालिस्टच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण गोल्डमध्ये आज सेल साईडचा एक ट्रेड केला होता. या ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आपण थोडीशी एंट्री मध्ये येऊन लवकर घेतली, त्यामुळे आपला स्टॉप लॉस हिट झाला असं मला वाटते. तर तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. हा इथं बघा. आता थोडंसं मार्केटचं स्ट्रक्चर जाणून घेऊया. गोल्डने इथं बघा, या ठिकाणी एक सपोर्ट घेऊन पुन्हा अपसाईडची रॅली दाखवली. त्यानंतर थोडंसं रिट्रेस होऊन इथे एक सपोर्ट घेतला. सपोर्ट वरून पुन्हा एक बाउन्स बॅक करून अपसाईडची रॅली दाखवली. इथं थोडंसं रेजिस्टन्स घेऊन पुन्हा डाऊन साईडला आलं. त्यानंतर इथं सपोर्ट घेतलेला आहे बघा, 1 2 आणि ही 3 ठिकाणी सपोर्ट घेतला. त्यानंतर थोडंसं अपसाईडची रॅली दाखवली. त्यानंतर जिथं ज्यांच्या पोझिशन इथं बनल्या बाय अपसाईडला, त्यांचा स्टॉप लॉस इथपर्यंत हिट झाला. ह्या सपोर्टचा ब्रेक केला बघा. मी तुम्हाला 2-3 वेळा हाच ट्रेड सांगितला होता. या सपोर्टचा जेव्हा इथं ब्रेक झाला, त्यानंतर सेल साईडला भरपूर लोकांच्या पोझिशन बनल्या, कारण ही एक मोठी रेड कॅन्डल तयार झाली होती. त्यानंतर ह्या मुवमेंटने, हे जे अपसाईडचं मुवमेंट आलंय, या मुवमेंटने पूर्ण सेलरचे स्टॉप लॉस खाल्लेले आहेत. पूर्णपणे या रेजिस्टन्सच्या लेवल पर्यंत मार्केट आलेलं आहे. सेलर्स पण ट्रॅप झाले, बायर्स पण ट्रॅप झाले. त्यानंतर आता इथून रेजिस्टन्स घेतलाय म्हणल्यावर फायनली अजून एकदा इथं ब्रेकडाऊन केलाय. त्यामुळे आता मार्केट डाऊन साईडला जाणंच गरजेचं होतं, कारण सारखंच मार्केट फक्त एकदा ते दोनदा एका सपोर्टवर ट्रॅपिंग करू शकतं. 2-3 वेळा, म्हणजे 3-4 वेळा नसतंय, फक्त एकदाच असते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, हा आता आपला ट्रेड कसा बनला. ह्या सपोर्टचा ब्रेक झाला, त्यानंतर 1-2 कॅन्डल वेट केली. त्यानंतर थोडंसं रिट्रेस झालं. मग मी ह्या ग्रीन कॅन्डलला इथंच एंट्री मारली होती बघा. ग्रीन कॅन्डलला इथं एंट्री मारली. त्यानंतर मार्केट मला जाईल वाटलं होतं थोडंसं डाऊनला, पण थोडंसं ह्या सपोर्ट पासून इथपर्यंत येतं रिटेस्ट झालंच नव्हतं. ह्या सपोर्टच्या लेवलला येऊन रिटेस्ट होणं एक गरजेचं होतं, पण मला वाटलं ही रेड कॅन्डलनं थोडंसं रिटेस्ट केलेलं आहे, त्यामुळे आपलं ट्रेड एकदम ॲक्युरेट होईल. पण रिटेस्ट मध्येच आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि त्यानंतर एक डाऊन साईडला शार्प फॉल आला. मी टेलिग्रामच्या ग्रुपवर देखील टाकलं होतं की गोल्डमध्ये आता नेक्स्ट टार्गेट डाऊन साईडला आपलं 3222 असणार आहे. तुम्ही इथं बघा, गोल्डने 3222-20 या लेवलला येऊनच पुन्हा एकदा पुल बॅक केलेला आहे बघा. त्यानंतर इथून मधूनच एक रेजिस्टन्स घेतला आणि पुन्हा एकदा डाऊन साईडला मुवमेंट दिलेला आहे. तर ट्रेड तर एकदम ॲक्युरेट होता, पण थोडंसं वेट केला असता. माझा स्टॉप लॉस झाला, पण त्यानंतर मला एक ऍक्टिव्ह ट्रेड मिळाला. मग मी आपल्या टेलिग्रामच्या जे आपण लाईव्ह रेकॉर्ड टाकतो, त्या ग्रुपला मी तो ट्रेड टाकला होता. त्यात तिथं पण एकदम तिथं पण आपले टार्गेट अचीव्ह झालेले. जाऊ द्या, एखादा दिवस होत असते, लय टेन्शन घ्यायचं ना. 1 ट्रेड पर डे हे आपला रूल फॉलो केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त ट्रेडर्स मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.